फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात, मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझको कब तक रोकोगे शेरो शायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांनाच काय झालं हे सर्वांनी पाहिलं। विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य। डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये जुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र। युतीसाठी अजितदादांच्या पवारांचे विश्वासू अंकुश काकडेंना फोन। पवारांना लिहिलेल्या पत्रात जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा। प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्या जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत, शंभूराज देसाईंचं मोठं विधान। राज्यातील इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात। लोढा यांच्या विधानामुळे महायुतीत खटके। महायुती होती म्हणून आपण सत्तेत, याचं भान प्रत्येकानं ठेवावं। कोण कोणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही, नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर। आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आलं, संजय गायकवाडांचं वक्तव्य। महायुतीत मतभेद असले तरी मनभेद नाहीत, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल, देवाभाऊ मंगलप्रभात लोढांचे आदर्श। त्यांनी त्यांची पूजा करावी, संजय शिरसाटांचं लोढांना उत्तर। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचाच करायचा, असा दिल्लीतील आकाचा आदेश, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्ष नेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या महिलांना पद, रुपाली पाटलांकडून नाव न घेता चाकणकरांवर निशाणा, निर्णय घ्यावाच लागेल म्हणत रुपाली पाटलांकडून शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट। जळगावच्या धरणगावात स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा खडा पहारा। ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांना 4-4 तासांची शिफ्ट, मंडप टाकून शेकोट्या पेटून ईव्हीएमवर वॉच। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद। दक्षिण मुंबईत परवानगी नसल्यानं रिक्षातून आणलेल्या अनुयायांना अडवलं। 2 तासांनंतर पोलिसांनी रिक्षा सोडल्या, आंदोलन मागे। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय, दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार। देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळणार। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवण्यात येणार। इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार। विमान रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत। उरणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याची मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, आमदार महेश बालदींची देखील माफी मागायला लावली। स्थानिक निवडणुकीतल्या टीकेवरून मारहाण। तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सनं दणदणीत विजय। भारतानं मालिका 2-1 जिंकली। यशस्वी जायस्वालची नाबाद 116 धावांची खेळी।